निवडणूक जे पत्रकार जे प्रश्न उभे करतील ना त्याची उत्तरं द्यायची नाहीयेत, म्हणून त्यांनी मूकमोर्चा काढलाय. तो भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यासमोर पराभव दिसतोय आणि त्या पराभवाच्या पोटी हे मूकमोर्चा भूकमोर्चा यांचे सुरू आहे. आणि आमच्या प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. भारतीय जनता पक्षाने चोंबडेपणा करायची मध्ये गरज नाही. मग आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. तुम्ही कशाला मला चोंबडेपणा करताय? आपल्या बरोबर आणि यामध्ये प्रश्न निवडणूक आयोगाला मुळात असं आहे की आम्ही जे गोष्टी बोलतो पुराव्यासकट बोलतो. मतदार यादीमध्ये कशा प्रकारे गोळ आहे आम्ही पुराव्यासकट दाखवून दिले. आणि आमच्या प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. भारतीय जनता पक्षाने चोंबडेपणा करायची मध्ये गरज नाही. सरकारने सरकारचं काम करावं. निवडणूक आयोग ही स्वतंत्र एंटिटी आहे ना. मग आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. तुम्ही कशाला मला चोंबडेपणा करताय? आजच्या मोर्चाला मूक मोर्चा असं प्रत्युत्तर म्हणजे त्याचा अर्थ काय? प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही. निवडणूक जे पत्रकार जे प्रश्न उभे करतील ना त्याची उत्तरं द्यायची नाहीयेत, म्हणून त्यांनी मूकमोर्चा काढलाय. तर तो मूकमोर्चा नसून भूकमोर्चा असला पाहिजे होता त्यांचा. कारण निवडणूक आयोगाच्या बाजूने भारतीय जनता पक्ष का विचार उतरले आहे? या दोघांमध्ये संबंध काय आहेत? कुठल्या संबंधात भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोग एक स्वतंत्र आहे. त्यांना स्वतंत्रपणे काम करू द्या ना. तुम्ही कशाला त्याच्यामध्ये पडताय? तो भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यासमोर पराभव दिसतोय आणि त्या पराभवाच्या पोटी हे मूकमोर्चा भूकमोर्चा यांचे सुरू आहे. यांच्या मोर्चाला उत्तर हा आम्ही नक्कीच देऊ, खात्रीने सांगतो. ठाकरेंकडून प्रेझेंटेशन दाखवलं जाते किंवा मनसेकडून जेव्हा दाखवलं जातं. खरं तर मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना या प्रेझेंटेशनची अपेक्षा नसेल. त्यांना सोमय्या व्हिडिओ आहे त्याच्या प्रेझेंटेशन दिला ना तुला चान्स, तोही आम्ही दाखवू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मानित करायचं काय? खाली डोकं वर पाय. या निवडणूक आयोगाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या निवडणूक आयोगाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो.